लक्षात आलं नाही आणि लाकूड तोडा म्हणतो, नाही नाही मला ते मातीचं मडकं द्या. लाकूड तोड्या मातीचं मडकं घेऊन घरी आला. गंधर्व स्वर्गामध्ये निघून गेले. आणि घरी आल्याबरोबर त्याच्या पत्नीने विचारलं की का कुठे होते तुम्ही 3 दिवस. न काही नाही म्हणे, होतो जंगलामध्ये लाकडं तोडत होतो, तिथे म्हणे कोणीतरी साधू पुरुष दिसले, मी त्यांची सेवा करत बसलो. तर म्हणे नुसतीच सेवा केली का, त्या साधूंनी काही दिलं तुम्हाला? दिलं म्हणे, त्यांनी एक मडकं दिलं म्हणे. बरं चल म्हणे घरामध्ये पत्नीला मुलांना घेऊन तो लाकूड तोड्या घरात गेला आणि मुलांना म्हणतो तुम्हाला काय पाहिजे मागा. मुलं म्हणतात पेढा खायची इच्छा आहे बाबा, खूप दिवस झाले पेढा नाही खाल्ला. लाकूड तोड्याने हातमध्ये पेढा म्हणून हात घातला, खूप पेढे बाहेर निघाले, मुलाबाळांना खायला दिले, खूप आनंद झाला. लाकूड तोडा आणि लाकूड तोड्याच्या पत्नीने विचार केला, आपलं गाव आहे लहानसं, आपल्या गावात काही मिठाईचं दुकानच नाही, मग आपण आता काय करावं, मिठाईचं दुकानच लावावं. मग त्यांनी मिठाईचं दुकानच लावलं गावात. पेढे म्हटलं की भरण्यामधून पेढे निघायचे, पेढे ठेवायचे. बर्फी म्हटलं बर्फी, त्या मिठाईला चव एवढी होती की भराभर मिठाई खपल्या गेली. लाकूड तोड्याचा व्यवसाय संपला. आता लाकूड तोड्या मिठाईचा मालक झाला, मिठाईच्या दुकानाचा. आणि आता मालक झालेला त्याचं दुकान एवढं जोरात चालायला लागलं की त्यांनी प्लॉट घेतला, घर बांधलं, त्याच्या दारासमोर गाडी आली. इतका त्याचा एवढं उत्कर्ष होत असल्यानं त्याच्या भाऊबंधांना काही सहन नाही झाला. त्याचे भाऊबंध त्याच्याजवळ यायचे आणि त्याला विचारायचे की तू एवढा श्रीमंत कशाने झाला रे. तो काही सांगायचा नाही. आता एक दिवस सगळे भाऊबंध काय म्हणतात त्याला, लाकूड तोड्याला, की म्हणे अरे असं करणं म्हणे, तू आता एवढं घर बांधलं, एवढी कार घेतली, पण आम्हाला तर काही कधी पार्टी दिलीच नाही. आता पार्टी दे बा, खूप चांगली पार्टी व्हायला पाहिजे. भाऊबंदाच्या आग्रहाखातर लाकूड तोड्यांनी पार्टी ठरवली. जेवणाचा सगळा थाट केला. सगळे भाऊबंद म्हणतात की अहो पार्टी तर आहे, पण पार्टीच्या आधी थोडंसं मद्यपान पाहिजे. खूप दिवस झाले आपण मद्यपान केलं नाही.